मोबाईल असेल ते फक्त पलीकडून येणार, त्यांच्या फक्त त्यांना परमिशन आहे का ते चेक करणार. हा चालेल. प्रशासन यासाठी काम करत होतं. नेमकी कशी प्रक्रिया पार पडणार, म्हणजे प्रक्रिया पार पडणार कसं प्रशासनाचं नियोजन केलं. आज मोजणी केंद्र आहे या ठिकाणी माननीय ऑब्झर्वर साहेब आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जे स्ट्रॉंग रूम असते ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम ओपन केलेले त्या ठिकाणी कॅन्डिडेट पण असेल आणि त्यानंतर साधारण 8 वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये पोस्टलचा राऊंड असतो. पोस्टल मतं आहे आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस वोटर जे असतात त्यामुळे आपल्या आर्मी फोर्समध्ये मतदार असतात त्यांची मताचं काउंटिंग सुरू होते. 8:30ला पहिली जी फेरी असेल EVMची CUची कंट्रोल रूमची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान मतदारसंघात किमान 22 आणि जास्तीत जास्त 30 फेऱ्या आहेत. एका फेरीला अंदाजे साधारणतः 30 मिनिटाचा वेळ इन्क्लुडिंग टॅब्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे. साधारणतः दुपारी 2पर्यंत आमचा अंदाजे सर्व EVM पूर्ण होईल. साधारण आमची टप्पाली आहे 4 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण टप्पाली तयारी. साधारणतः 6 वाजल्यानंतर आपलं जे व्हीपॅटचं काउंटिंग असतं त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचे 5-5 जे त्यांचं मोजणी त्यानंतर आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पाडल्यानंतर साधारण रात्री उशीर 10 किंवा 11 वाजता आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई पूर्ण केली. सर प्रशासनाने दारूबंदी आणि इतर कुठले नियम आज लागू केलेले प्रामुख्यानं आज आपलं जे 100 मीटरचा जो परिसर आहे मतदार हा पेडेस्ट्रियन झोन आहे. त्या ठिकाणी फक्त काही ठराविक लोकांना मोबाईल अलाउड केलेला आहे आणि शहरामध्ये जे मुख्य चौक आहे त्या ठिकाणी चौक लागू केलेले आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार. आज तसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचे सर्टिफिकेट तोपर्यंत दारूबंदी राहणार. त्याचबरोबर कुठे मिरवणूक वगैरे आहे त्याला सुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी मागणी असेल त्यांना शांततेनं आम्हाला प्रशासनाला सहकार्य करण्याचं आव्हान मी